शिर्डी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचं धार्मिक पर्यटन स्थळ आहे, त्यामुळे शिर्डी शहर कधीच बंद ठेवायचं नाही असा ठराव ग्रामस्थांनी यापूर्वीच केला आहे। शिर्डीतील सध्याची व्यवसायाची परिस्थिती पाहता गाव बंद ठेवणं कुणालाच परवडणार नाही। संस्थांकडून शिर्डीकरांच्या हिताची कामं करून घेण्यासाठी इतर मार्गाचा अवलंब करणं शक्य असताना सर्वसामान्य शिर्डीकरांचे आर्थिक नुकसान करून गाव बंद ठेवणं योग्य नाही, अशी भूमिका शिर्डी भाजप अध्यक्ष आणि नगरसेवक शिवाजी गोंदकर, मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते, रवींद्र गोंदकर यांनी घेतली। 8-10 दिवसापासून ग्रामस्थांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये शिर्डीच्या विकास कामाच्या बाबत चर्चा करून साहेब संस्थांकडे मागण्या केल्या आहेत। 14-15 प्रकारच्या त्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या केल्यानंतर आज नवीन आज पेपरला बातम्या आल्या आणि त्यामधून कळालं की माननीय मुख्यमंत्री 8 तारखेला येत आहेत, तर त्या दिवशी शहर बंद करायचं। तर त्या दिवशी बाबांचा जे काही बाबांचे 3 प्रमुख उत्सव आहेत, त्यापैकी गुरुपौर्णिमा हा एक प्रमुख उत्सव आहे आणि त्या उत्सवाची सुरुवात मुख्यमंत्री येत आहेत 8 तारखेला सुरू होते। 8, 9, 10 असा तो उत्सव आहे आणि ह्या दिवशी गाव बंद ठेवणं याच्यातून चुकीचा मेसेज देशभरात विदेशात साईबाबांच्या भक्तांच्या मध्ये जाणार आहे। पुढे लगेच 2-3 महिन्यामध्ये समाधी शताब्दी महोत्सव सुरू होत आहे आणि त्याच्या अगोदर असा मेसेज जाणं हे शिर्डीकरांच्या दृष्टीने चुकीचं होणार आहे। तर असं गाव बंद करणं योग्य नाही। गाव बंद करायचा आमचा विरोध आहे। त्याबाबत माझी भारतीय जनता पक्षाची अशी भूमिका आहे की गावचा विकास करत असताना साहेब संस्थांनी अनेक विषयामध्ये लोकवर्गण दिली आहे, पाणीपुरवठा योजनेमध्ये दिलेली आहे। त्यामुळे 36 कोटी 77 लाखाची 75 लाखाची योजना आता नवीन माननीय मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेली आहे। शिर्डी शहराला अमृत सिटी पण मध्ये घेतलेलं आहे। रस्त्यांचे 22 कोटींचे कामं अनिताई जगताप असतानाच पुरवण्यात आले। ही 36 कोटी योजना सुद्धा मान्य अनिताई जगताप नगराध्यक्ष असतानाच आम्ही शासनाकडे पाठवले आणि आपले मान्य मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मंजूर केलेले आहेत। अनेक विषय आता साहेब संस्थेने कॉलेजचे विषय शासनाकडे पाठवले आहेत, तो पण मंजुरीसाठी आहे। तर अनेक विषय शिर्डीमध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले आणि ठोस त्यांनी कामं शिर्डीसाठी करण्याचा निर्णय केलेला आहे आणि साहेब संस्थांचं सुद्धा काम खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे। मान्य हावरे साहेब त्यांचं विश्वस्त मंडळ अनेक शिर्डीच्या मागण्या त्यांनी मंजूर केल्या आहे। पूर्वीचे रस्ते सुद्धा जे काही छोटे मोठे आहेत ते सुद्धा साहेब संस्थेच्या माध्यमातून झाले आहेत। तर साहेब संस्थांकडे मागणी करत असताना चर्चेतून विषय मार्गी लागू शकतात, याच्यासाठी गाव बंद करण्याची गरज नाही। म्हणून माझी सगळ्या ग्रामस्थांना विनंती आहे, ज्या ग्रामस्थांनी हा निर्णय केला असेल त्यांनाही आमचं भारतीय जनता पक्ष म्हणून सांगणं आहे, विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री शिर्डीमध्ये येत आहेत, त्यांचं स्वागत केलं पाहिजे। अनेक विषय आपल्याला मुख्यमंत्र्याकडे घेऊन जायचे आहेत। देशात पण माननीय नरेंद्र मोदी यांचं काम चांगलं चालू आहे। केंद्र सरकारकडे काही योजना आहेत त्याही माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आपल्याला केंद्र सरकारकडे न्यायचे आहेत। असे अनेक विषय आपल्याला सरकारच्या माध्यमातून करून घ्यायचे आहेत। तर अशा वेळेला गाव बंद ठेवणं उचित होणार नाही। ह्या गाव बंदला आमचा विरोध आहे का अगोदरच शिर्डीकर आर्थिकदृष्ट्या जाम झाले आहे, त्यांची परिस्थिती खराब झाली आहे। अशा परिस्थितीत उत्सव काळात बंद करणं म्हणजे आणखी साईभक्तांची गैरसोय आणि शिर्डीकरांची गैरसोय हे चुकीचं आहे। याच्यासाठी आमचा गाव बंदला विरोध आहे। ग्रामस्थांना आमची विनंती आहे की गाव तुम्ही बंद करू नका आणि व्यावसायिकांना विनंती आहे की तुम्ही गाव बंद करू नका। ही साईभक्तांच्या दृष्टीने आपली ही गरज लक्षात घेऊन हा विचार आपण करावा अशी बाबांच्या चरणी प्रार्थना। साईबाबा संस्थानचे चेअरमन माननीय श्री हावरे साहेब, साईबाबा संस्थान ज्या वेळेस विश्वस्त व्यवस्था सुरुवात झाली तेव्हापासून एवढा चांगला एक सक्षम असा चेअरमन पहिल्यांदा साईबाबा संस्थानला लाभलेला आहे का ज्यांनी वेळोवेळी शिर्डी नगरपंचायतीला भरभरून असं मदत केलेली आहे आणि त्याच्याच जीवावर आज नगरपालिका वेगवेगळ्या कामांना हात घालीत आहे। असं असताना देखील सुद्धा राज्याचे ज्यावेळेस मुख्यमंत्री या ठिकाणी येत असताना काही लोकांना असं वाटतं का गाव बंद केलं पाहिजे आणि गावात बंद असताना आमच्या मागं संख्या येईल आणि मग आम्ही गाव बंदला खूप आमच्या मागं लोक आहेत असा विरोध करण्याचं त्यांचं काम चाललेलं आहे। पण इथली जनता इतकी सुज्ञ आहे का त्यांचा गावबंदला अजिबात सपोर्ट नाही आणि ते गावाच्या भक्तांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत। ते बाबांना भक्तांना बाबा या ठिकाणी मानून भक्तांची सेवा करण्यासाठी गुरुपौर्णिमेचा एवढा महत्त्वाचा उत्सव आहे त्यामुळं
ते भक्तांना गुरु मानून त्या दिवशी त्यांची सेवा करण्यासाठी पूर्ण गाव उघडं ठेवणार आहे, असं या निर्णयाद्वारे आम्ही जनतेसमोर सांगू इच्छितो. बाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिलेला आहे. शिर्डीकर खरंच संयमी आहे आणि भक्तांची सेवा करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी बंद ठेवणार नाही, ही या निमित्ताने आम्ही आग्रहाची विनंती करतो. धन्यवाद. बंद करण्याचा जो ग्रामसभेमध्ये निर्णय झाला, ती ग्रामसभा दुसऱ्या विषयासाठी बोलवली होती आणि तिथे विषय दुसरे झाले. त्यामुळे आम्ही ते गाव बंद करण्याचा निर्णयाला आमचा पूर्ण भारतीय जनता पार्टी, तसेच आमची मनसेच्या वतीने, तसेच शिवसेनेच्या आणि तथा जगताप असे सर्व नगरसेवक आणि इतरही अशा संघटना, आमचे अपक्ष उमेदवार पोपटराव शिंदे हे या ठिकाणी आहे, यांचाही गाव बंद करण्याला विरोध आहे. आम्ही गाव बंद करण्याबरोबर यांच्याबरोबर नाही आणि कुणाही साई भक्तांचे हाल होऊ नये अशी आमची इच्छा आहे आणि ग्रामस्थांनी आमच्या गाव बंद कुणी ठेवू नये असे आम्ही सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो. आणि साईबाबांनी जे कोणी असे ज्यांच्या कोणाच्या मनात हे विचार येत आहे की गाव बंद करणे वगैरे, हे त्यांनी परत एकदा साईबाबांच्या समाधीला स्मरून हे असे डोक्यात विचार येऊन देऊ नये अशी आम्ही त्यांना साईचरणी प्रार्थना करतो. दरम्यान मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्याच्या ग्रामसभेच्या निर्णयावर 2 मतप्रवाह दिसून आले. तर याबाबत काँग्रेसच्या वतीनं प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचं सांगितलं. दिवसापूर्वी विश्वस्त मंडळाच्या मीटिंगमध्ये आम्ही सगळं ग्रामस्थ गेलो आणि सातत्याने 1 वर्षाचा कालावधी झाला तरी सिटीचा कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही. सिटीमध्ये कुठल्या प्रकारचे डेव्हलपमेंटचं काम साईबाबा विश्वस्त मंडळाने केलं नाही. म्हणून आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी गेलो आणि त्यांनी आम्हाला 15 दिवसाची मुदत दिली. मग आज परत काल ग्रामसभा झाली आणि ग्रामसभेमध्ये निर्णय ठरला का परत आज विश्वस्त मंडळाकडे जायचं आणि तसं प्रकारचं निमंत्रण आम्हाला आज विश्वस्त मंडळाने दिलं. म्हणून आम्ही संपूर्ण ग्रामस्थ विश्वस्त मंडळाकडे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांच्या समोर बैठक झाली. एक चांगल्या प्रकारचं सकारात्मक अशी भूमिका साईबाबा संस्थांचे अध्यक्ष विश्वस्त मंडळाने घेतली आणि ह्या विश्वस्त मंडळामध्ये चर्चा करत असताना 1 महिन्याचा अल्टिमेट आम्ही विश्वस्त मंडळाला दिलेला आहे. जर साईबाबाच्या संस्थांच्या हॉस्पिटलमध्ये मशिनरी भरल्या नाही, डॉक्टर भरले नाही आणि चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्या नाही त्या पेशंटला, तर आम्ही 1 महिन्याने पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा आम्ही विश्वस्त मंडळाला दिलेला आहे. त्याच प्रकारचा साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर बैठक होऊन त्या बैठकीला राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील होते, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष, नगराध्यक्ष, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री साहेबांबरोबर बैठक होऊन त्या बैठकीमध्ये 32 कोटी रुपयाचा विकास आराखडा सिटी शताब्दीसाठी मंजूर झालेला आहे असं मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलं. पण आमचं असं म्हणणं आहे की त्या 3200 कोटी रुपयाच्या याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे किती, राज्य शासनाचे किती आणि साईबाबा संस्थांचे किती अशा प्रकारचा उलगडा आम्हाला ग्रामस्थांना झाला नाही. म्हणून हा जाब विचारण्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेब 8 तारखेला साईबाबांच्या दर्शनाला येत आहेत. म्हणून आम्ही काल परवा ग्रामसभा घेतली आणि त्या ग्रामसभेमध्ये एकच निर्णय झाला का माननीय मुख्यमंत्री साहेबांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्या निर्णयावर आम्ही कायम ठाम आहे. त्याच प्रकारचे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष हावरे साहेब यांनी सांगितलं का अशा प्रकारचं करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री साहेबांबरोबर बैठक लावून देतो. पण आमचा ग्रामस्थांचा ठाम निर्णय आहे का 8 तारखेला काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय आमचा ठरलेला आहे आणि त्या मतावर आम्ही ठाम आहोत. 100% ग्रामसभा झाली. ग्रामसभेमध्ये आमच्या सगळ्या गावकऱ्यांनी, सगळ्या नागरिकांनी एकमुखाने ठरलेलं आहे का येणाऱ्या 8 तारखेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे दर्शनाला येत आहेत, त्यांना काळे झेंडे दाखवणारच अशा प्रकारचा ठाम निर्णय झालेला आहे. आता सिटीचे जे BJPचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे काही मान्यवर कार्यकर्ते असतील, त्यांचं पण त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत म्हणून त्यांनी आमच्याबरोबर नसतील पण सिटीच्या विकासाबरोबर ते आमच्याबरोबर कायमस्वरूपी आहे अशा प्रकारचं त्यांच्याकडून समजलेलं आहे. आणि मुख्यमंत्री साहेब त्यांचे असल्यामुळं त्यांनी एखाद्या वेळेस तो पवित्रा घेतला असेल.